मित्रांनो, प्रशांत साखरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की गणपती आगमन, परत आपण मकर कसं बनवतो. तर आज आपण बघणार आहोत आपल्या घरचं सजावटीचं आणि आपण डेकोरेशन कसं केलं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसं झालं आहे शेवटला आपल्याला कमेंट करून सांगा नक्की. तर आता आपण जाऊया आतमध्ये. तर चला तर जाऊया आपण आतमध्ये. तर इकडे आपण मातीच्या भिंतीवरती चुन्याचा वापर करून छोटं चित्र काढण्याचा प्रयत्न आहे. परत इथे बैल वगैरे दाखवले तिथे. आणि तुम्ही इकडे बघू शकता, इकडे वाद्य वगैरे पूर्वीच्या काळातील लाल भिंतीवरती चुन्याचा वापर करून काढले. आणि इकडे पेपरचा वापर करून आपण त्याला कलर मारून इकडे चित्र काढले. तिथे तुम्ही बघू शकता, इथे टोपली विणताना वगैरे, परत नारळाची झाड आहे. आणि इकडे खाली मासेमारी कशा पद्धतीने करायची पहिली ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. आणि इकडे लावणी वगैरे करताना तर इकडे तुम्ही बघू शकता, इकडे आपण बांबूच्या झाडाचा वापर करून पुट्ट्याला आधार देऊन आपण ही झोपडी बनवली पूर्वीच्या काळातील. आणि इकडे तुम्ही बघू शकता पेंड्याचा वापर करून पेंड्याच्या गवताचा वापर करून इकडे छप्पर बनवलंय. तर इकडे तुम्ही बघू शकता आपल्याला निसर्गातून मिळणारा ज्या फुलं पानं वगैरे त्याचा वापर करून आपण इकडे डेकोरेशन केले वरती. तर इकडे त्याला तिरडा बोलतात, परत याला धोत्रा. आणि इकडे सोनचाळीची फुलं आहेत. तर याला आपण एक प्रकारे सजावटीसाठी गणपतीसाठी वापरतो. तर विशेष म्हणजे आपली ना इकडे मूर्ती आहे ना, ती देखील शाडू मातीपासून बनवलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता. तर अशा प्रकारे आपण निसर्गाच्या सानिध्यात ज्या काही गोष्टी मिळतात त्याचा वापर करून आपण हा देखावा वारली कोली पेंटिंग सादर केला आहे. तुम्हाला माझ्या घरचं डेकोरेशन, तर तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता गणपतीला. आणि लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर होणार आहेत. तुमचा आशीर्वाद पाहिजे. आणि जो कोणी नवीन असेल, जे कोणी नवीन असतात त्यांनी लवकर जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पप्पाचा तर आशीर्वाद आहेच, तुमचा देखील आपल्याला आशीर्वाद पाहिजे. तर असेच कायम पाठीशी उभे राहा. तुला गणपती बाप्पा मोरया. आणि अशीच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा आणि हसत राहा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.